प्रेज़ द लॉर्ड। फिर से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिक पवित्र नाम में सब पवित्र लोगों का और एक बार मैं देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु हमारा इस पुनरुत्थान के दिन में प्रभु में शामिल होकर के प्रभु के वचन के सामने बैठने के लिए प्रभु ने मौका दिया। आणि पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये प्रभु मेजामध्ये सहभागी होऊन प्रभूच्या वचनासमोर बसण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। कितने लोग आनंदित है? आमेन, प्रेज़ द लॉर्ड। आमेन। प्रियो, हम जब भी प्रभु का एक एक वचन को पालन करता है तो हमें आत्मा में बहुत आनंद और सामर्थ्य भी मिलता है। आणि देवाच्या एक एक वचनाचं ज्या वेळेला आपण पालन करतो त्यावेळेला आपल्याला आत्म्यामध्ये खूप आनंद आणि सामर्थ्य मिळतो। हाँ, जो भी वचन पालन करना उसको सामर्थ्य मिलेगा। आणि जो कोणी वचनाचं पालन करतो त्याला सामर्थ्य मिळतो। कितने लोग प्रभु में से दूर रहा आणि किती लोक प्रभु मेजापासून दूर राहिले और उन लोग गवाही देते हैं कि हमें मसीह का जरूरत नहीं है। आणि ते लोक असं म्हणतात की आम्हाला ख्रिस्ताची गरज नाहीये। प्रेज़ द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। इतना डेंजर बात है ना, किती भयंकर गोष्ट आहे अभी ना। हमने सुना आता आपण ऐकलं है ना, मतलब प्रभु के साथ मेल खा करके अगर जीवन नहीं बिताएगा तो कितना दुख की बात है। आणि प्रभु सोबत मेळ खाऊन जीवन जगलं नाही तर किती दुःखाची गोष्ट आहे। यदि हमने मसीह की आत्मा नहीं पाया, मसीह की जन बन करके जीवन नहीं बिताया, उस आत्मा के अनुसार जीवन नहीं बिताया, बहुत ही बड़ा धोखा है। आणि ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त करून त्याच्या वचनाच्या अनुसार जर आपण जीवन जगलो नाही, आत्म्याच्या अनुसार जीवन जगलो नाही तर मग किती भयंकर गोष्ट आहे। हमें प्रभु में आकर के परमेश्वर के राज्य में होकर के स्वर्ग राज्य में जाने का उन भेदों के बारे में या उस गहरी बातों के बारे में इन दिनों में हम सीख रहे हैं। आणि आपण स्वर्ग राज्यामध्ये जाण्यासंबंधाने या दिवसांमध्ये शिकत आहोत। बहुत ध्यान से सुनना आणि खूप लक्ष देऊन ऐका, क्योंकि अगर हम जिस बात का जानकारी नहीं पाया तो उसके लिए कार्य कैसे करेगा। आणि एखाद्या गोष्टीची आपण माहिती नाही मिळवली तर मग आपण काम कसं करणार। मैं आपको बहुत नम्र विनती करता हूँ, बहुत प्रार्थना के साथ रह करके ये वचनों को सुनना। आणि नम्र विनंती करतो, खूप प्रार्थनापूर्वक तुम्ही हे वचन ऐका। क्योंकि प्रभु की इच्छा है कि हम स्वर्ग राज्य में मिले आणि देवाची इच्छा आहे की आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटावं। और वो भी उधरी हम छोटा बनकर के नहीं, बड़ा बनकर रहे। आणि आपण लहान होऊन नाही तर मोठे होऊन राहावं। क्योंकि स्वर्ग राज्य में भी छोटा बड़ा है आणि स्वर्ग राज्यामध्ये सुद्धा लहान मोठा आहे। परंतु जो भी हमें बनना है, बनने का मौका अभी ये छोटा सा जीवन में, आणि आपल्याला जे काय व्हायचंय ते होण्याची संधी या छोट्याशा आयुष्यात आहे। इसलिए प्रभु ने जो कहा हुआ मैं आप लोगों को बताया था। आप लोग मतलब मुझे मत हाथ खड़ा करना, लेकिन मैं पिछली बार भी आपको मैंने बताया कि जितने भी लोग खास करके हम लोग जो पहाड़ी उपदेश को जो थोड़ा सा सीख रहा है, तो आप लोग मत्ती 5-7 चैप्टर कम से कम हर रोज एक एक बार पढ़ना, बाकी पढ़ाई आप छोड़ दो। परंतु ये जो मत्ती 5-7 चैप्टर है ना, आप जब तक हमारे ये जो अध्याय खत्म नहीं होता तब तक इसी को ही आप बार बार पढ़ाई करो। आणि मागील दिवसामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मत्ती सुसमाचार 5, 6, 7 हे जे प्रभू येशू ख्रिस्ताचं डोंगरावरचं प्रवचन आहे त्याचं मनन करत आहोत। म्हणून दररोज तुम्ही हे तिन्ही चॅप्टर वाचत जा, क्योंकि ये स्वर्ग राज्य में मिलने वाला नागरिकों का योग्यता की बात है। कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये मिळणारी जी नागरिकत्व आहे त्याची ही योग्यतेची गोष्ट आहे। आज आप उद्धार पा करके परमेश्वर के राज्य में है, आणि तुमचं तारण प्राप्त करून तुम्ही आज परमेश्वराच्या राज्यामध्ये आहात। जो परमेश्वर के राज्य में है उसको अभी स्वर्ग राज्य में जाना है। आणि जे परमेश्वराच्या राज्यामध्ये आता त्यांना स्वर्गाच्या राज्यात जायचंय। ये बात मैं आपको बार बार क्यों याद दिलाता है, बहुत लोग वो बात भी भूल जाते हैं। आणि ही गोष्ट तुम्हाला मी वारंवार का आठवण करून देतो, पुष्कळ लोक ते विसरून जातात। तो हमको क्या करना चाहिए, हमें उस स्वर्गीय राज्य में या उस 1000 साल के राज्य में भी प्रभु के साथ राज करने के लिए हमें स्वर्ग से प्रभु के साथ आना है। आणि आपल्याला त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता स्वर्गातून प्रभु येशू ख्रिस्त सोबत यायचंय। प्रेज़ द लॉर्ड। प्रेज़ द लॉर्ड। मैं आशा करता हूँ आप लोग बहुत ध्यान से इन बातों को समझ रहे होंगे। अगर आपको कोई बात समझ में नहीं आया तो आप जरूर पूछना। आणि मी अशी अपेक्षा ठेवतो तुम्ही लक्ष देऊन या गोष्टी समजून घेत असाल आणि एखादी गोष्ट नाही समजली तर तुम्ही निश्चितच विचारा। ये सब प्रभु से सीखना या प्रभु को सीखने वाला बातों का एक भाग है। आणि हे सर्व प्रभू पासून शिकणाऱ्या गोष्टीचा एक भाग आहे। इसलिए आप लोग बहुत ध्यान देना। आणि म्हणूनच तुम्ही खूप लक्ष द्या। और मैंने आप लोगों को बताया था कि आप लोग योग का किताब का 31 अध्याय को भी पढ़ना। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की योबाचं पुस्तक त्याचा 31 अध्याय सुद्धा वाचा। अभी तक कई लोग अभी भी भूल गए होगा ना।
आणि काही लोक अजूनही विसरले असतील. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, आज जाकर के जरूर वो अध्याय को कम से कम एक बार पढ़ो. आणि आज जाऊन निश्चित कमीत कमी तो अध्याय एकदा तरी वाचा. वो हर रोज मत पढ़ो, दररोज नका वाचू. लेकिन मत्ती के सुसमाचार 5-7 चैप्टर आप रोज पढ़ने के लिए मैं आपसे नम्र विनती करता हूं. आणि मत्ती सुसमाचार 5, 6, 7 हे अध्याय दररोज वाचण्याकरता मी तुम्हाला विनंती करतो. क्योंकि ईयोब 31 अध्याय जिसने पढ़ा उसमें से बहुत बातें आपका अपना व्यक्तिगत जीवन में आपने पढ़ कर जाना होगा. आणि योबाचं पुस्तक त्याचा 31 अध्याय वाचल्यानंतर तुमच्यापैकी पुष्कळ लोकांनी त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये पारखल्या असतील. क्योंकि मेरा उस बात का दावा करते हुए ईयोब कहने वाला बहुत से बात आप उस अध्याय में आपको पढ़ने के लिए जानने के लिए मिलेगा. आणि मी माझं असं योग जे म्हणतो ते पुष्कळ गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. प्रेस प्रभु आपको सहायता करे. आणि प्रभु तुम्हाला सहाय्य करो. तो आज हम लोगों ने अभी तक मानो 4 बातें पहाड़ी उपदेश में मत्ती की सुसमाचार 5 अध्याय से देखा है. आणि मत्ती सुसमाचार त्याच्या 5 अध्याय 5 मध्ये आपण 4 गोष्टी आतापर्यंत पाहिलेल्या आहे. मैं उन बातों में अभी वापस नहीं जाऊंगा. आणि त्या गोष्टीमध्ये आता मी परत नाही जाणार. आज उसमें 5वां बात को हम देखेगा. आणि आज त्याच्यामध्ये आपण 5वी गोष्ट बघणार आहोत. 5वां बात आप उसका 5 अध्याय का 7 वचन पढ़िएगा. आणि मत्ती त्याचा 5 अध्याय त्याचं 7 वचन वाचा. धन्य है वे जो दयावंत है, क्योंकि उन पर दया की जाएगी. हाँ, देखिए मानो हमारे जीवन में हम अपनाने वाला एक बहुत बड़ा एक गुण विशेष है कि जो दयावंत बनकर रहना. आणि आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकार करणारा एक खूप मोठा गुण आहे की आपण दयावंत असावं. क्योंकि हमको दया मिला है. कारण आपल्याला दया मिळालेली आहे. दया पाया हुआ लोग दया करना उनका एक बड़ा कर्तव्य है. आणि ज्याला दया मिळालेली आहे त्यांनी दुसऱ्यांवर दया करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. अगर हम दया नहीं करेगा तो प्रभु भी हमारे साथ दया नहीं करेगा. आणि जर इतर लोकांवर आपण दया केली नाही तर प्रभू सुद्धा आपल्यावर दया करणार नाही. ये एक बड़ा सख्त चेतावनी है. आणि प्रियांनो ही एक सक्त अशी एक चेतावणी आहे. प्रभु में आया हुआ अनेक लोग दया पाया हुआ लोग या क्षमा पाया हुआ लोग परमेश्वर की करुणा पाया हुआ लोग है. आणि प्रभू मध्ये आलेले लोक आहेत ते देवापासून दया आणि करुणा प्राप्त करून आलेले आहेत. ये अगर हमने प्रभु की दया प्राप्त किया, प्रभु के अनुग्रह प्राप्त किया, प्रभु की करुणा प्राप्त किया तो हमें भी दयावंत रहना, करुणामय रहना, अनुग्रह समेत रहना हे हमारे कर्तव्य है. आणि प्रियांनो जर प्रभू येशू ख्रिस्तापासून आपण दया मिळवलेली आहे, कृपा मिळवलेली आहे आणि करुणा मिळवलेली आहे तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण दयावंत राहायला पाहिजे, करुणाशील राहायला पाहिजे आणि कृपाकारी राहायला पाहिजे. यदि प्रभु की दया और करुणा नहीं होता तो हमारा उद्धार तक नहीं होता. आणि देवाची दया आणि करुणा जर झाली नसती तर मग आपलं तारण सुद्धा झालं नसतं. हमारी अवस्था क्या था? आपली अवस्था काय होती? जब रोमियो का पत्र 5 अध्याय का 8 वचन में पढ़ता है. रोमकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. परमेश्वर हम पर अपने प्रेम की भलाई इस रीति से प्रकट करता है कि जब हम पापी ही थे तभी मसीह हमारे लिए मरा. देखिए हम पापी ही थे अभी भी हमारे लिए अपने पुत्र को मरने के लिए दिया. ये कितनी बड़ी दया है. आणि आपण पापी असताना परमेश्वर पिताने आपल्या पुत्राला आपल्या करता मरण्याकरता दिलं. ही किती मोठी दयाची गोष्ट आहे. ये परमेश्वर पिता का दिल में हमारे प्रति कितना बड़े प्रेम है. आणि परमेश्वर पित्याचं आपल्या संबंधाने किती मोठं प्रेम आहे. हमारे जीवन में भी हमें बहुत दयावंत रहना जरूरी बात है. पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा खूप दयाशील राहणं गरजेचं आहे. बोलेगा तो दूसरा कोई हमारे साथ कैसे भी कार्य करे परंतु उनका बिना मांग करके भी हम दिल से उनको क्षमा कर देना चाहिए. आणि इतर लोकांनी आपल्या विरोधामध्ये कितीही मोठं काम केलं तरी सुद्धा त्यांनी क्षमा जरी नाही मागितली तर आपण त्यांना क्षमा करायला पाहिजे. आज हमारे दिल में अगर हम परखेगा तो दूसरे को क्षमा ना दिया हुआ ऐसा कोई हमारा व्यक्ति हमारे जीवन में है क्या? आणि आपण आपल्या जीवनामध्ये पारखून बघा की इतर कोणाला अशी क्षमा न दिलेला कोणी आहे का? क्योंकि प्रभु की बड़ी दया या करुणा से हमको क्षमा मिला है. आणि देवाच्या खूप मोठे दयेने आपल्याला क्षमा मिळालेली आहे. देखिए प्रभु का संदेश को स्वर्गराज में मिलना है तो आप ये याद रखना अपने दिल में किसी के प्रति कड़वाहट नफरत गुस्सा रह करके जीवन कभी नहीं बिताना. आणि आपल्याला जर स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटायचंय तर आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा वैर, कुठल्या प्रकारचा द्वेष,
कुठल्या प्रकारची घृणा ठेवू नका. है ना, जब मत्ती की सुसमाचार 6वां अध्याय का 14-15 वचन में मत्ते त्याचं 6 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये इसलिए यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे हाँ। तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा हाँ। और यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा न करोगे तो तुम्हारा पिता भी तुम्हारे अपराध क्षमा न करेगा. अभी देखिए, अभी हमको प्रभु की बड़ी दया से हमें क्षमा मिला आणि देवाच्या खूप मोठे दयेने आपल्याला क्षमा मिळाली. है, तो हमको क्षमा मिला है तो हम दूसरे को क्षमा देने के लिए हर पल तैयार रहना चाहिए. आणि जर आपल्याला क्षमा मिळालेली आहे तर इतर लोकांना क्षमा देण्याकरता निरंतर आपण तयार राहायला पाहिजे. ऐसा नहीं है तो असं नाही तर है, हमें जो मिलने वाला वो दया वो प्रभु हमसे निकाल देगा. आणि आपल्याला मिळणारी जी दया आहे ती प्रभु आपल्यापासून काढून टाकेल. ये बात को आपको सीखने के लिए प्रभु ने और एक ही जगह पर मत्ती की सुसमाचार उसकी 18 अध्याय उसका 23 से 35 तक का वचनों में ये बहुत विस्तार से पत्रोस का एक सवाल का जवाब में प्रभु ने समझाया. आणि मत्ते सुसमाचार 18 अध्याय 23 ते 35 वचनामध्ये प्रभूने ज्या वेळेला पेत्राने एक प्रश्न विचारला होता त्याच्या उत्तरामध्ये हे सांगितलं. प्रियोम, हरेक हम जो प्रभु की राज्य में है ये सिद्धांत को या ये स्वभाव को अपने जीवन में अपनाने का गौरव मैं आपको बताना चाहता हूँ. आणि म्हणूनच आपण प्रभू मध्ये आहे तर मग प्रभूच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता ह्या सर्व गोष्टीचा जो गौरव आहे तो गांभीर्याने आपण जाणून घ्यायला पाहिजे. पढ़िएगा. इसलिए स्वर्ग का राज उस राजा के समान है जिसने अपने दासों से लेखा लेना चाहा. जब वह लेखा लेने लगा तो एक जन उसके सामने लाया गया जो 10,000 तोड़े का कर्जदार था. जबकि चुकाने को उसके पास कुछ न था तो उसके स्वामी ने कहा यह और उसकी पत्नी और बाल बच्चे और जो कुछ इसका है सब बेचा जाए और कर्ज चुका दिया जाए. पर इस पर उस दास ने गिरकर उसे प्रणाम किया और कहा, हे स्वामी, धीरज धर, मैं सब कुछ भर दूंगा. तब उस दास के स्वामी ने तरस खाकर उसे छोड़ दिया और उसका कर्ज भी क्षमा कर दिया. परंतु जब वह दास बाहर निकला तो उसके संगी दासों में से एक उससे मिला जो उसके 100 दिनार का कर्जदार था. उसने उसे पकड़कर उसका गला घोटा और कहा, जो कुछ तुझ पर कर्ज है भर दे. इस पर उसका संगी दास गिरकर उससे विनती करने लगा, धीरज धर, मैं सब भर दूंगा. उसने न माना परंतु जाकर उसे बंदी गृह में डाल दिया कि जब तक कर्ज भर न दे तब तक वही रहे. उसके संगी दास यह जो हुआ था देखकर बहुत उदास हुए और जाकर अपने स्वामी को पूरा हाल बता दिया. तब उसके स्वामी ने उसको बुलाकर उससे कहा, हे दुष्ट दास, तूने जो मुझसे विनती की तो मैंने तेरा वह पूरा कर क्षमा कर दिया. इसलिए जैसे मैंने तुझ पर दया की, जैसे मैंने, वो शब्द पर आप लोग 2 अंडरलाइन कर ले, जैसे मैंने तुझ पर दया किया वैसे ही क्या तुझे भी अपने संगी दास पर दया करना नहीं चाहिए था. देखा, मतलब हमारे जीवन में प्रभु का वचन क्लियर कहता है कि अगर प्रभु से हमने क्षमा पाया हमें हरेक को क्षमा देना ये हमारे कर्तव्य है. आणि या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की ज्याप्रमाणे देवापासून आपण क्षमा प्राप्त केली त्याप्रमाणे आपण प्रत्येकाला क्षमा करायला पाहिजे. उसका 35 वचन आणि त्याचं 35 वचन वाचा. इस प्रकार यदि तुम में से हर एक अपने भाई को मन से क्षमा न करेगा हाँ। तो मेरा पिता जो स्वर्ग में है तुमसे भी वैसा ही करेगा. देखा, मन से क्षमा करना प्रियो, मतलब बोलने का मतलब क्या है कि हमारा दिल में भी उस व्यक्ति के प्रति ऐसा कोई भी कड़वाहट नफरत दिल में बिल्कुल नहीं रहना चाहिए. आणि आपण इतर लोकांना क्षमा करत असताना संपूर्ण मनाने क्षमा करायचे आहे. थोडंसं सुद्धा कटुपणा आपल्या मनामध्ये त्याच्या संबंधाने राहायला नको. है ना, प्रभु ने कितना साफ पत्रोस का सवाल उसका 21-22 वचन में हम देखता है. आणि पेत्राचा जो प्रश्न आहे त्याच्या 21 आणि 22 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कैसा प्रभु उनको समझाता है. आणि प्रभु कशा प्रकारे त्याला समजून सांगतो. वो एक मनुष्य अनेक कामों की एक सीमा रहता है, आणि मनुष्य प्रत्येक कामाची एक सीमा ठेवतो. लेकिन उसको भी पढ़िएगा 21-22. आणि 22 वचन वाचा. पतरस ने पास आकर उसे कहा, हाँ। हे प्रभु, यदि मेरा भाई अपराध करता रहे हाँ। तो मैं कितनी बार उसे क्षमा करूं? हाँ। क्या 7 बार तक? देखा, पत्रोस की लिमिट कहाँ तक है? 7 बार. आणि 7 बार, 8वां बार आ गया तो फिर उसके साथ बर्फ और कुछ कर सकता है.
इसलिए वो एक सीमा लेकर के पूछता है। आणि पेत्राचं जी क्षमा करण्याची जी सीमा आहे ती 7 वेळा आहे. म्हणूनच पेत्र असं म्हणतो की मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करायची, तर 7 वेळा. कारण का की 8व्यांदा जर केली तर मग पेत्र त्याच्या विरोधात काम करेल. हाँ, लेकिन प्रभु ने क्या बोला उत्तर में? आणि त्या ठिकाणी प्रभूने काय म्हटलं? यीशु ने उसे कहा, मैं तुझसे यह नहीं कहता कि 7 बार, वरन 7 बार के 70 गुने तक. देखा, 7 बार की 70 गुणे. आणि 7च्या 70 पट. Praise the Lord. एक दिन में 490 बार भी ऐसे कुछ गलती किया तो भी तुझे क्षमा करना. आणि तुझ्या भावाने तुझ्या विरोधामध्ये एका दिवसामधून 490 वेळा जरी तुझ्या विरोधात काही केलं तरी तुला क्षमा करायची. ऐसा एक हमारा बोलने का मतलब क्या है कि तुम्हारा गिनती का सीमा से भी बाहर भी आ गया तो भी क्षमा करना है. आणि सांगायचं तात्पर्य आहे की तुझी जी काय सीमा आहे त्याच्या पलीकडे जरी केलं तरी तुला क्षमाच करायची आहे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमारे प्रभु ने हमसे कितना बड़ा दया किया है. आणि आपल्या प्रभूने आपल्यावर किती मोठी दया केली वो आहे. दया के सामने हमको दूसरे को जो क्षमा देना पड़ता है वो कितना छोटी बात है. आणि देवाने आपल्यावर केलेली जी दया आहे त्या दयेच्या समोर आपण इतर लोकांवर जी दया करतो किंवा इतर लोकांना जी क्षमा करतो ती किती छोटीशी आहे. प्रभु ने करोड़ों का क्षमा किया आणि करोडो लोकांना क्षमा केली. और हमें सिर्फ कोइन में 100 रुपया का क्षमा करना है. आणि प्रभूने करोडो रुपयाची आपल्याला क्षमा केलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे तर फक्त 4 आणि 8 आण्याची क्षमा करायची. Praise the Lord. Praise the Lord. कभी भी हम उसमें कंजूसी कर रहे हैं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण कंजूसीपणा करत आहोत. एवं इस दुनिया में हमारे साथ कोई भी कैसा भी कार्य करे, प्रभु से जो हमने जो पाया हुआ वो क्षमा के सामने कुछ भी नहीं है. आणि या जगामध्ये प्रभूने इतर लोकांनी आपल्यासोबत कसंही काम करा पण आपण जे प्रभूपासून दया प्राप्त केलेली आहे त्याच्या समोर ते काहीच नाही. प्रभु हमको किस प्रकार का क्षमा दिया. आणि प्रभूने आपल्याला कशा प्रकारची क्षमा दिली. इस दया पाए हुए व्यक्ति के पीछे प्रभु का दिल कैसे आप देखिए जब इब्रानियों 8 अध्याय का 12 वचन. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 8 अध्याय आणि त्याचं 12 वचन. क्योंकि मैं उनके अधर्म के विषय में दयावंत हूँगा हाँ. और उनके पापों को फिर स्मरण न करूँगा. देखिए प्रभु बोलता है कि मैं आगे को उसका पाप को स्मरण नहीं करूंगा. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की याच्या पुढे मी त्यांचे पाप परत स्मरण करणार नाही. देखिए हमारे जीवन का स्वभाव देखिए. आणि आपल्या जीवनाचा स्वभाव बघा. हमारे साथ हर किसी ने कुछ ऐसा कुछ गलती किया. आणि आपल्या विरोधामध्ये कोणी जर अशा प्रकारची चूक केली उसने क्षमा मांगा, हमने क्षमा भी दिया. आणि त्याने क्षमा मागितली आपण क्षमा पण केली. लेकिन वापस जब भी कोई ऐसा कुछ बात हो गया आणि मग परत तशाच प्रकारची चूक जर त्याच्याकडून झाली तर. देखो पिछली बार तुम्हें मैं क्षमा दिया था. आणि बघ आता मागच्या वेळेला तर मी तुला क्षमा केलं होतं. इसी बार नहीं करूंगा. आणि आता या वेळेला नाही करणार. है मैं ऐसा क्षमा करते नहीं हूँ. आणि असं दर वेळेला मी क्षमा नाही करणार. तू पिछली बार भी मुझे इतना दुख दिया था. आणि मागच्या वेळेला पण तू मला एवढं दुःख दिलं और होतं. अभी भी वो बात याद है. आणि याचा अर्थ अजूनही ती गोष्ट लक्षात आहे. मतलब अभी दोबारा मौका आ गया तो पिछली बार को याद दिला करके उसको और भी धमकी दे रहे हैं. आणि मग जर दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर पहिल्या वेळेचं सुद्धा ते लक्षामध्ये आणून देतात आणि मग धमकी देतात. Praise the Lord. प्रियो हमारा क्षमा करने का स्वभाव देखो. मित्रांनो आपला क्षमा करण्याचा स्वभाव पहा. हम क्षमा किया बोलता है लेकिन हम कभी भूलता नहीं. आणि आपण क्षमा दिली असं म्हणतो पण कधी विसरत नाही. हमने मन से क्षमा नहीं किया. आपण मनापासून क्षमा नाही केली. अभी भी कोई चांस मिलने की इंतजार में. आणि अजूनही काही संधी मिळावी याची वाट पाहत आहे. कितना दुख की बात है. किती दुःखाची गोष्ट प्रियो आहे. हमारे दिल में प्रभु का दिल में कितना अंतर है. आणि आपलं मन आणि प्रभूचं मन याच्यामध्ये किती फरक आहे. जबकि प्रभु ने हमें 1 कोरिन्थी 2 अध्याय का 16 वचन के अनुसार प्रभु की या मसीह की मन दिया है. आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 16 वचनाच्या अनुसार आपल्यामध्ये प्रभूने ख्रिस्ताचं मन दिलेलं आहे. ये हमें परखना चाहिए. आणि आपण पारखायला पाहिजे. है ना. हमारे जीवन में हम लोग कोई भी प्रकार का लायक नहीं था. आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे योग्यतेचे नव्हतो. तभी भी प्रभु की दया दृष्टि हम पर पड़ा. तरी सुद्धा देवाची दया दृष्टी आपल्यावर झाली. है ना. आप देखिए जब मोसे से बात करने के टाइम पर निर्गमन का किताब उसका 33 अध्याय का 19 वचन में प्रभु कहता है. आणि निर्गमन त्याचा 33 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये परमेश्वर मोशेला अशा प्रकारे म्हणत आहे. कहा, मैं तेरे सम्मुख होकर चलते हुए तुझे अपनी सारी भलाई दिखाऊंगा और तेरे सम्मुख यहोवा का नाम प्रचार करूंगा और जिस पर मैं अनुग्रह करना चाहूँ उसी पर अनुग्रह करूंगा. जिस पर मैं अनुग्रह करना चाहूंगा उस पर मैं अनुग्रह करूंगा. और जिस पर दया करना चाहूँ उसी पर दया करूंगा. देखा प्रभु की दया दृष्टि हम पर नहीं
पड़ा तो प्रियो हमारा उद्धार कभी नहीं होना। आणि देवाची दया दृष्टी आपल्यावर झाली नसती तर आपलं तारण कधी झालं नसतं. हमारे ऊपर दया करने लायक हमारा कोई भी गुण विशेष नहीं था, आणि आपल्यावर दया व्हावी असं कुठल्याही प्रकारचे गुण आपल्यामध्ये नव्हते. तभी भी प्रभु ने हम पर बहुत बड़ा दया किया। आणि तरी सुद्धा प्रभूने आपल्यावर खूप मोठी दया केली. प्रियो हमने पाया हुआ दया का महत्व को थोड़ा जानो। आणि आपल्याला मिळालेली जी दया आहे त्याचं महत्व प्रियांनो जाणा. यदि प्रभु की दया हम पर नहीं होने से आज इस आशा वाला जीवन हम लोग कभी नहीं बिता सकते। आणि देवाची दया जर आपल्यावर झाली नसती तर हे आशेने भरलेलं जीवन आपण जगू शकलो नसतो. इसलिए हमको मिला हुआ वो दया हम नष्ट नहीं करना। आणि म्हणूनच आपल्याला मिळालेली जी दया आहे तिला आपण नष्ट करू नये. आपको मालूम है यिर्मयाह नबी की किताब उसका 15 अध्याय का 6वां वचन में यिर्मयाह त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये यहोवा की यह वाणी है कि तू मुझको त्याग कर पीछे हट गई है, इसलिए मैं तुझ पर हाथ बढ़ाकर तेरा नाश करूंगा, क्योंकि मैं तरस खाते खाते उगता गया हूँ. देखा, मैं तरस खाते खाते उगता गया हूँ। आणि बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुझ्यावर मी दया करत करत एकदम आता मला वीट आलाय. प्रियो प्रभु दया करते करते प्रभु थक जा रहा है। आणि प्रभु दया करत करत थकून जात आहे. मेरा प्रभु बहुत लोगों पर इतना दया करता है, आणि प्रभु खूप लोकांवर एवढी दया करतो. तभी भी वो दया का महत्व लोग भूल जाते हैं। आणि तरी सुद्धा त्या दयेचं जे महत्व आहे ते प्रभु लोक विसरून जातात. आपको मालूम है फरोह के ऊपर भी प्रभु का दया था, आणि फारवर सुद्धा प्रभूची दया होती. उनके लिए मन करने के लिए प्रभु ने बहुत अवसर दिया। आणि त्याला मन परिवर्तन करण्याकरता देवाने त्याला खूप संधी दिली. आखिर में प्रभु खुद उनका मन को कठोर कर दिया। आणि शेवटी प्रभूने स्वतः त्याचं मन कठीण केलं. अभी फरोह चाहेगा तो भी वो मन फिरावट का अनुभव में नहीं आ सकता। आणि फारोने इच्छा जरी केली तरी सुद्धा मग त्याचं मन परिवर्तन तो करू शकणार नाही. यो हमें मिला हुआ ये दया के लिए हम प्रभु को कितना धन्यवाद देना चाहिए। आणि प्रियांनो आपल्याला मिळालेली जी दया आहे त्याच्याकरता आपण प्रभूला किती जास्त धन्यवाद द्यायला है ना, पाहिजे. प्रभु इतना दयालु है। आपको मालूम है कालवरी सूली में भी प्रभु ने मानव जाति पर प्रभु का दया प्रकट किया। आणि कल्वरी वधाव स्तंभावर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्य जातीवर त्याची दया प्रगट केली. है ना, लूका का सुसमाचार में 23 अध्याय उसकी 34 वचन में हम पढ़ता है। आणि लूक त्याचा 23 अध्याय आणि त्याच्या 34 वचनामध्ये आपण पाहतो. यीशु ने कहा, हाँ। हे पिता इन्हें क्षमा कर, हे पिता इन्हें क्षमा कर, क्योंकि ये जानते नहीं कि क्या कर रहे हैं. देखा प्रभु ने कितना बड़ा दया मानव के ऊपर किया प्रयोग। उनको सताने वाला, उनको सूली पर चढ़ाने वाला, उनको निंदा करने वाला, सबके प्रति प्रभु ने दया उंडेला। प्रभु ने दया किया, उनको क्षमा दिया। आणि बघा या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा करणारे, त्याला शिक्षा देणारे, त्याला वधस्तंभावर चढवणारे या सगळ्यांवर प्रभु येशू ख्रिस्ताने दया केली आणि त्यांना क्षमा केली. हमारा जीवन में प्रभु का एक शब्दों में तक कितना बड़ा मानव हमें हमारे दिल को ठंडा करने का अनुभव है। आणि देवाचं एक एक वचन जे आहे ते आपल्या आत्म्यामध्ये किती मोठी शांती प्रदान करणार आहे. प्रभु की अनुग्रह पाया हुआ व्यक्ति जब हमको भेंट होता है तो वो व्यक्ति से मिलने के समय में हमारे दिल में भी एक बड़ा ठंडापन पहुंच जाता है। आणि देवापासून कृपा प्राप्त झालेला व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला भेटतो त्या वेळेला आपल्या मनामध्ये सुद्धा खूप शांती मिळते. है ना, दया पाया हुआ लोगों के द्वारा दूसरे को भी वो दया प्राप्त करने लायक है। जैसा अभी मतलब गर्मी में थोड़ा ठंडा पानी मिलेगा तो बहुत अच्छा लगता है, उसी प्रकार एक नया अनुभव मिलता है। आणि मग उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला एक थंड ग्लास पाणी मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला शांती मिळते त्याचप्रमाणे एक दया प्राप्त झालेला व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर तशा प्रकारची शांती मिळते. प्रभु की लोगों के लिए दया करने की आज्ञा है। आणि देवाच्या लोकांना इतर लोकांना दया करण्याची आज्ञा आहे. नीति वचन की किताब 3 अध्याय में 3 वचन में पढ़ता है। नीती सूत्र त्याचा 3 अध्याय आणि त्याच्या 3 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कृपा और सच्चाई तुझसे अलग न होने पाए, वरन उनको अपने गले का हार बनाना और अपनी हृदय रूपी पटरी पर लिखना. और मतलब वापस पढ़ना। कृपा और सच्चाई वहां पर कृपा शब्द आया, और कृपा और सच्चाई तुझसे अलग न होने अलग पाए. नहीं होना, मतलब तुझे दूसरे के ऊपर कृपालु या दयालु बना रहना। आणि इतर लोकांसंबंधाने तू कृपाळू किंवा दयाळू राहिला पाहिजे. प्रियो, प्रभु की लोगों में प्रभु चाहने वाले एक बहुत बड़ा एक सविशेषता है ये जो मला दया या यहाँ पर कृपा शब्द आया, कृपा। आणि देवाच्या लोकांसंबंधाने देवाची खूप मोठी इच्छा आहे की त्यांनी दयावंत असायला पाहिजे. मराठी में दिया है ना, हाँ, मतलब कोई शब्दों में परिभाषा में कोई बात नहीं,
तो यहाँ पर हमें हमारा जीवन में दया कभी नहीं भूलना चाहिए। आणि आपण आपल्या जीवनामध्ये इतर लोकांवर दया करायला कधी विसरू नका. मीका नबी में उसका 6 अध्याय का 8 वचन जब पढ़ेगा तो आणि मीका त्याचा 6 अध्याय आणि त्याचं 8 वचन जर आपण वाचलं तर प्रभु के लोगों में प्रभु चाहने वाला और एक प्रकार प्रभु मतलब बताने वाला बात है ये दया। आणि देवाच्या लोकांमध्ये हा गुण वैशिष्ट्य असायला पाहिजे, तो म्हणजे दया. हे मनुष्य वह तुझे बता चुका है कि अच्छा क्या है, हाँ। और यहोवा तुझसे इसे छोड़ और क्या चाहता है कि तू न्याय से काम करे और कृपा से प्रीति रखे और अपने परमेश्वर के साथ नम्रता से चले। वहां पर भी मतलब कृपा आया शब्द, लेकिन दया है ना, मराठी में दया है। दया आना चाहिए, मतलब हमें दूसरे पर एक दया करने वाला अनुभव चाहिए, आणि इतर लोकांवर आपण दया करण्याचा अनुभव असला पाहिजे, क्योंकि हमने प्रभु से दया पाया है। कारण देवापासून आपण दया मिळवलेली आहे. आज भी हम जीवित रहने का कारण प्रभु की दया है। आजही आपण जिवंत आहेत, ही देवाची दया आहे. बहुत ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका. है ना, कई लोगों को समय से पहले प्रभु बुला लेता है, आणि पुष्कळ लोकांना वेळेच्या आधी प्रभु बोलून घेतो. कई उदार पाए हुए लोगों को समय से पहले प्रभु बुला लेता है, क्योंकि वो व्यक्ति अगर समय देगा तो और प्रभु का निंदा करेगा। आणि काही तारण प्राप्त झालेल्या लोकांना वेळेच्या आधी प्रभु बोलून घेतो. याचं कारण हेच आहे की त्याला अजून जास्त आयुष्य दिले तर तो पुढे जाऊन प्रभूच्या नावाची निंदा करेल. है ना, परमेश्वर की दया का मतलब खूबी सबसे बड़ी बात है कि ये दया हमारे लिए जो सच में उदार पा करके चलने वाला या दया पाया हुआ व्यक्ति के लिए सदैव है। आणि देवाची जी दया आहे तारण प्राप्त झालेल्या लोकांकरता निरंतर साठी आहे. है ना, 103 का 17-18 वचन पढ़ा। आणि स्तोत्र 103 त्याचं 17-18 वचन वाचा. परंतु यहोवा की करुणा उसके डरवई पर युग युग हाँ। और उसका धर्म उसके नाती पोती पर भी प्रकट होता रहता है, हाँ। अर्थात उन पर जो उसकी वाचा का पालन करते हाँ। और उसके उपदेशों को स्मरण करते उन पर चलते हैं। हाँ, देखा, मतलब प्रभु के जन जो वास्तव में प्रभु से दया पाया हुए लोग, करुणा पाया हुए लोग, उद्धार पाया हुए लोग क्या करता, प्रभु के वचनों में, प्रभु की सत्य व्यवस्था में बना रहने के लिए यत्न में रहता है, उनके साथ सदैव प्रभु का दया बना रहता है। आणि देवाची कृपा प्राप्त झालेले लोक काय करतात की त्याच्या वचनामध्ये राहण्याकरता निरंतर प्रयत्न करत राहता आणि अशा लोकांवर देवाची दया निरंतर राहते. प्रियो, हमें प्रभु ने दिया हुआ दया हल्का सा एक छोटा सा बात नहीं। आणि देवाने आपल्याला दिलेली जी दया आहे ती साधारण गोष्ट नाहीये. 108 भजन संहिता का 4 वचन में हम पढ़ता है, आणि स्तोत्र 108 त्याच्या 4 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो. उसका कोई सीमा नहीं, परमेश्वर की दया का कोई सीमा नहीं। आणि देवाची जी दया आहे त्याला कुठल्या प्रकारची सीमा नाहीये. विलाप गीत 3 अध्याय का 22-23 वचन में हम पढ़ता है, आणि विलाप गीत त्याचा 3 अध्याय त्याच्या 22 आणि 23 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. प्रभु की दया है आज भी हम जीवित है। आणि देवाची ही दया आहे की आजही आपण जिवंत आहोत. प्रियो, बोलने का अर्थ क्या है कि प्रभु हमें आयु बढ़ाकर देने का कारण प्रभु का दया है। आणि प्रभूने आपलं आयुष्य वाढून देण्याचं कारण हेच आहे की ती देवाची दया आहे. आपको मिल गया, आप लोग पढ़ने में देर कर रहा है इसलिए मैं बताता जाऊंगा। हम मिट नहीं गए, हाँ। ये यहोवा की महाकरुणा का फल है। यहाँ पर करुणा शब्द आया, वहां पर भी दया आना चाहिए। मतलब परमेश्वर की दया क्या है? क्योंकि उसकी दया अमर है। हाँ, उसकी दया अमर है, करेक्ट। हाँ, उसकी दया अमर है, इसलिए हम जीवित है। आणि त्याची दया जी आहे ती निरंतर करता आहे म्हणून आपण जिवंत आहोत. अगर हम प्रभु की मतलब व्यवस्था के अनुसार देखेगा तो आज जीवित रहने का कोई हक हमको नहीं है। आणि देवाच्या नियमशास्त्रानुसार जर आपण पडताळलं तर आपल्याला जिवंत राहण्याचा अधिकारच नाहीये. क्योंकि हम बहुत से प्रभु की विधियों को, नियमों को तोड़ करके हम अपनी मनमानी में अपनी इच्छा पूरा करने के लिए भागते। आणि पुष्कळ देवाचे नियम तोडून उल्लंघन करून आपण आपल्या इच्छेप्रमाणे चालत असतो. आपको मालूम है ये दुनिया में कोई भी कंपनी में एक व्यक्ति अपना मनमानी में काम कर रहा है तो कंपनी में रखेगा क्या? आणि या जगामध्ये एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये काम करतो आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करतो, ती कंपनी त्याला ठेवेल का? किसी को भी नहीं रखता भाई। कोणालाच नाही ठेवत. तो प्रभु में भी हमें जरूर प्रभु की वचनों के अनुसार जीवन बिताना सबसे बड़ी बात है। आणि म्हणूनच आपण प्रभूमध्ये जीवन जगत असताना प्रभूच्या वचनाच्या अनुसार जीवन जगणं गरजेचं आहे. देखिए, स्वर्ग में हमेशा प्रभु की इच्छा पूरा होता है, आणि स्वर्गामध्ये नेहमी प्रभूची इच्छा पूर्ण होते. इसलिए जब स्वर्गीय राज्य में भी प्रभु की इच्छा पूरा होगा, क्योंकि जैसा तेरी इच्छा स्वर्ग में पूरी होती है
वैसा दुनिया में हो, वो दुनिया में आने वाला वो राज्य स्वर्ग राज्य। आणि स्वर्गामध्ये ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा पूर्ण होते त्याचप्रमाणे या पृथ्वीवरही त्याची इच्छा पूर्ण होणार आहे, म्हणूनच ते त्याला म्हटलं जातं स्वर्गाचं राज्य. तो उस स्वर्ग राज्य में जाने वाला व्यक्ति उधार पाने के बाद में इस ट्रेनिंग पीरियड में बात नहीं मानेगा तो उसको कैसे जाने देगा? आणि म्हणूनच स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणारा व्यक्ती त्याच्या या आयुष्यामध्ये की जो त्याच्या प्रशिक्षणाचा काळ आहे त्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये प्रभूने दिलेल्या आज्ञेच्या अनुसार जर चालणार नाही तर मग येणाऱ्या त्या युगामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये कसं काय भेटेल? मतलब स्वर्ग राज्य में बिल्कुल प्रभु की वचनों में बना रह करके जीने वाले लोग, क्योंकि यीशु मसीह ने स्वर्ग राज्य की सारे बात बताने के बाद में जब कंक्लूजन किया तो क्या बोला? जो मेरा वचन स्वर्ग जो ऐसा करेगा, ऐसा करना है तो करेगा तभी वो स्वर्ग राज्य में मिलेगा. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये काय आहे तर सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे चालणारे लोक आहेत. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला डोंगरावरचं प्रवचन दिलं त्याच्या संपूर्ण त्याचा निष्कर्ष काढला. त्या निष्कर्षामध्ये असं म्हटलं की या सर्व गोष्टी ऐकून जो कोणी त्याच्या अनुसार पालन करेल तोच त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल. ये भी हम लोग प्रभु में आने के बाद में मुझे जो अच्छा लगता है मैं वो काम करूंगा बोलकर अटीला स्वभाव में चलेगा तो वो लोग स्वर्ग राज्य में नहीं मिलेगा. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर मला जे चांगलं वाटतं ते मी जर करेल असं जर अटी स्वभाव कोणाचा असेल तर मग तो स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही. देखिए हमारे जीवन में जब तक हम प्रभु के आगमन नहीं हुआ शरीर में रहता है, ये पाव भरा दुनिया में रहता है, इसलिए कई प्रकार का गलती होते ही रहता है. आपलं तारण झालं पण तरी सुद्धा आपण या शरीरामध्ये राहतो आणि म्हणूनच आपल्या जीवनाच्या द्वारे शरीराच्या द्वारे पुष्कळ चुका ह्या होत राहतात. हम पाप नहीं करना आणि तुम्ही पाप करू नका, लेकिन पाप होता है. तरी सुद्धा पाप हे होतं. ऐसा कोई भी व्यक्ति नहीं कर सकता कि मेरे से कभी कोई पाप ही नहीं होता. आणि असं कोणी म्हणू शकत नाही की माझ्याकडून कुठल्या प्रकारचं पाप होत नाही. लेकिन प्रभु क्या करता? आणि प्रभू काय करतो? प्रभु उस व्यक्ति को मन फिरावट देता. आणि प्रभू त्या व्यक्तीला मन परिवर्तन देतो. देखिए आज भी प्रभु की दया दृष्टि मुझ पर है, उस बात का एक प्रमाण पत्र है. आज भी मेरा गलती का पवित्र आत्मा आसास दिला करके मुझे मन फिरने के लिए मौका मिल रहा है. आणि आजही देवाची दया दृष्टी माझ्यावर आहे याचा पुरावा काय आहे की आजही पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये असणारे जे पाप आहे त्याच्या संबंधाने पश्चाताप करण्याकरता मला सांगत आहे. देखो एक व्यक्ति को गलती के आसास है, परंतु वो मन फिरना है तो वो अपनी कूद अपने बुद्धि में होकर के मन नहीं फिर सकता. वो व्यक्ति को मन फिरावट भी प्रभु देता है. आणि एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की मी एखादी गोष्ट जी करत आहे ती चूक आहे, ते पाप आहे, पण हे त्याला समजतो पण त्याच्या संबंधाने तो मन परिवर्तन करू शकत नाही. कारण का? मन परिवर्तन करण्याकरता पवित्र आत्म्याचं त्याला सहाय्य लागतं. प्रियो दुनिया के लोग भी माना गलती करके क्षमा मांगता है, आणि जगाचे लोक सुद्धा चूक करतात आणि क्षमा मागतात. परंतु वो सही प्रकार का मन फिरावट वो व्यक्ति से नहीं हो सकता. आणि योग्य प्रकारचं मन परिवर्तन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. लेकिन एक प्रभु का जन को जो मन फिरावट है वो ओरिजिनल मन फिरावट रहेगा. आणि प्रभूच्या लोकांचं जे मन परिवर्तन आहे ते खरं खुरं मन परिवर्तन राहतं. क्योंकि आपको मालूम है जो मन फिरावट अपनी कोशिश नहीं प्रभु की दया है. आणि हे जे मन परिवर्तन आहे ते आपल्या स्वतःचे प्रयत्न नाहीये तर ती देवाची दया आहे. रोमियो के पत्र दूसरे अध्याय के 4 वचन में लिखा है. रोमकाराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये लिहिलंय. देखिए आज इस वचन सुनने वाले लोगों पर प्रभु की दया है, इसलिए प्रभु ये बात को समझा रहा है. अभी भी पवित्र आत्मा आपको याद दिला करके मन फिरने के लिए अगर अगुवाई करता है तो प्रियो अभी इसी वक्त में मन फिरना. आणि प्रियांनो खरोखर आजही देवाची दया तुमच्यावर आहे. कारण का? की आजही पवित्र आत्मा जर तुम्हाला सांगत आहे की तुझ्या जीवनामध्ये असणारे जे पाप आहे त्याच्या संबंधाने तू मन परिवर्तन कर, निश्चितच पवित्र आत्म्याचं ऐकून तुम्ही आपल्या पापा संबंधाने मन परिवर्तन करायला पाहिजे. जल्दी पढ़िएगा. क्या यह नहीं समझता हाँ. कि परमेश्वर की कृपा तुझे मन फिराव को सिखाती है. हाँ देखिए वहां पर भी दया आना चाहिए. आणि त्या ठिकाणी सुद्धा दया यायला पाहिजे. परमेश्वर की दया तुझे मन फिरावट को सिखाती है. आणि देवाची दया तुला मन परिवर्तनास प्रवृत्त करते. प्रियो एक व्यक्ति पर प्रभु की दया रहेगा तो निश्चय वो व्यक्ति साथ मतलब प्रभु की दृष्टि में योग्य रीति में मन फिर पाएगा. आणि एखाद्या व्यक्तीवर देवाची दया असेल त्याच वेळेला तो व्यक्ती प्रभूच्या दृष्टीमध्ये योग्य प्रकारे मन परिवर्तन करू शकेल. तो वो उस व्यक्ति जैसा
प्रभु के सामने रोएगा, प्रभु के सामने कबूल करेगा, तुरंत प्रभु पाप क्षमा भी देगा। क्षमा भी क्यों देगा? दया के ऊपर है। आणि मग एखादा व्यक्ती आपलं पाप आपल्या पदरी घेऊन तो पश्चाताप करेल, त्यावेळेला प्रभु निश्चितच त्याच्या पापाची क्षमा करेल। ती का करेल? तर प्रभु त्याच्यावर दया करेल। क्षमा मांगने पर क्षमा मिलना है तो भी वहां पर भी दया शब्द आना चाहिए। मीका नबी की किताब उसका 7 अध्याय 18 वचन पढ़ना। मिका त्याचा 7 अध्याय आणि त्याचं 18 वचन। तेरे समान ऐसा परमेश्वर कहा है हाँ। जो अधर्म को क्षमा करे हाँ। और अपने नीच भाग के बचे हुए के अपराध को ढाते, हाँ। वह अपने क्रोध को सदा बनाए नहीं रहता, हाँ। क्योंकि वह करुणा से प्रीति रखता है। वो माना करुणा या दया से प्रीति रखता है। आणि आपला परमेश्वर जो आहे तो दयेवर प्रेम करतो। बोलने का अर्थ वो दया उंडेल करके पाप क्षमा देता है। आणि सांगायचं तात्पर्य तो दया ओढतो आणि पापांची क्षमा देतो। यो एक व्यक्ति अगर रो रो करके भी विनती करने पर भी यदि प्रभु जिस पर दया नहीं करता उसको क्षमा नहीं मिलता। आणि एखादा व्यक्ती अश्रू डाळून रडून रडून जर प्रार्थना करत असला तरी सुद्धा त्याला क्षमा भेटत नाही। मानो येशू ने बहुत रोया था। आणि एसावाने खूप पश्चाताप केला। वहां पर क्या लिखा त्या ठिकाणी काय म्हटलंय? मैंने इब्रानियों उसका 12 अध्याय का 16 वचन में, आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये, ऐसा न हो कि कोई जन बेविचारी या एसाव के समान अधर्मी हो, जिसने एक बार के भोजन के बदले अपने पहलौठे होने का फल बेच डाला। तुम जानते हो कि बाद में जब उसने आशीष पानी चाहिए तो वो अयोग्य गिना गया और आंसू बहा बहा कर खोजने पर भी मन फिरा था उसे न मिला। देखा मानो आंसू बहा बहा करके यशाव ने बहुत आंसू बहाया बोल करके भी प्रभु का दया उसको नहीं मिला। आणि मग त्याच्यानंतर एसावाने खूप अश्रू ढाळले आणि देवाकडे क्षमा मागितली पण त्याला क्षमा मिळाली नाही। पर तुम्हें आपको बताओ, आणि मी तुम्हाला सांगू, अभी आपको ये वचन प्रभु सुना रहा है। आणि आता हे वचन प्रभू तुम्हाला सांगत आहे। यदि आप टूट फूट करके आंसू नहीं बहा करके एक टूटा हुआ दिल से प्रभु से अभी विनती करेगा तो आणि तुम्ही एक भग्न अशा हृदयाने प्रभूकडे विनंती कराल तर इसी क्षण याच वेळेला पाप क्षमा का अनुभव आपको मिलेगा, पाप क्षमेचा अनुभव तुम्हाला येईल मन फिरावट का अनुभव मिलेगा, आणि मन परिवर्तनाचा अनुभव तुम्हाला प्रभु के भेटेल राज्य में प्रवेश किया हुआ अनुभव मिलेगा। आणि प्रभूच्या राज्यामध्ये प्रवेश केल्याचा अनुभव तुम्हाला भेटेल। ये सारे अनुभव सच्चा एक टूटा हुआ दिल से आज इसी वक्त में, क्योंकि ये वचन सुनाने वाला प्रभु कुछ लोगों के ऊपर लेचे लगा करके ये वचन दे रहा है। इसलिए वो व्यक्ति, क्योंकि आपको मालूम है उद्धार का समय में मैं तेरी सहायता किया, क्या बोला? उद्धार, ये उद्धार साधित करने वाला है ना। देखिए जब दूसरा कुरिन्थी 6:2 में है ना, क्योंकि वह आपको कहता है, हाँ। आपकी प्रसन्नता के समय मैंने तेरी सुन ली। देखिए मतलब आप विनती भी नहीं किया होगा, आपके लिए कोई और भी किया होगा, तो भी तेरे लिए मैं वो सुना। आणि कदाचित तुम्ही विनंती सुद्धा नसेल केले, तुमच्याकरता दुसरे कोणाने विनंती केली असेल, पण तरी सुद्धा प्रभूने ती ऐकली, ग्रहण केली तेरे लिए, तुझ्याकरता तेरा मानकर, आणि तुझं समजून, इसलिए मैं तुझे सहायता कर रहा हूँ। आणि म्हणूनच मी तुला सहाय्य करत आहे। आज ये वक्त आता या वेळेला प्रभु उसके लिए दे रहा है, आणि प्रभू त्याला देत आहे उद्धार करने के लिए। आणि तारण वो करण्याकरता। वचन पूरा पढ़ना। ते वचन पूर्ण वाचा। और उद्धार के दिन मैंने तेरी सहायता की, हाँ। देखो अभी वह प्रसन्नता का समय है। अभी का समय को कल के लिए या बाद के लिए मत रखो प्रिय। आणि आताची ही जी वेळ आहे ती उद्या करता ठेवू नका। एक व्यक्ति का उद्धार साधित करना ये प्रभु का दया है। आणि एका व्यक्तीला तारण प्राप्त करून देणं ही देवाची दया आहे। है ना। तो उसका पत्री उसका 3 अध्याय का 5 वचन, तीताला पत्र 3 अध्याय त्याचं 5 वचन। तो उसने हमारा उद्धार किया हाँ। और यह धर्म के कामों के कारण नहीं, ये हमारा कोई धर्म के कामों के कारण नहीं, जो हमने आप किए, हाँ। पर अपनी दया के अनुसार हाँ देखा, अपनी दया के अनुसार, नए जन्म के स्नान। देखो प्रभु की दया के अनुसार इस उद्धार का कार्य प्रभु कर रहा है। आणि देव त्याच्या दयेच्या अनुसार हे तारणाचं काम करत आहे। प्रेज द लॉर्ड। प्रियो कितना सुंदर बात है प्रियानो, किती सुंदर गोष्ट आहे ना। अभी भी जिसका नाम जीवन का किताब में नहीं लिखा है, आणि अजूनही ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं जिसको नाही, आज भी उस उद्धार का सच्चा आनंद उसका दिल में नहीं है, आणि आजही ज्याच्या हृदयामध्ये तारणाचा खरा आनंद नाहीये, मैं आपको बताना चाहता हूँ तुम्हाला सांगू इच्छितो। प्रभु आपके ऊपर दया उंडेल रहा है, आणि प्रभू तुमच्यावर दया होतत प्रभु आहे, आपके ऊपर अनुग्रह उंडेल रहा आणि है। प्रभू तुमच्यावर कृपा होतत आहे। देखिए ये दया
दया अनुग्रह ये सब हमेशा साथ में चलने वाला बात है। आणि दया आणि कृपा ही सोबत चालणारी गोष्ट है ना, आहे. जब एफेसियन दूसरा अध्याय का 8 वचन में भी हम पढ़ता है आणि पिस्कराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये सुद्धा असं वाचतो, हमारा उद्धार कैसे हुआ। आपलं तारण कसं झालं. हाँ। विश्वास के द्वारा अनुग्रह से तुम्हारा उद्धार हुआ है। हाँ, देखा हमारा अनुग्रह से तुम्हारा उद्धार हो रहा है। आणि कृपेच्या द्वारेच तुमचं तारण झालेलं आहे. हमारा हम कोई अच्छा काम किया इसलिए नहीं, आणि आपण काही चांगलं काम केलं म्हणून नाही. प्रभु के अनुग्रह की दृष्टि आपके ऊपर अभी लगा हुआ है। आणि देवाची कृपा दृष्टी आता तुमच्यावर झालेली प्रभु आहे. ये वचन को स्वीकार करके जीवन को प्राप्त करके मृत्यु से बचने के लिए आपको प्रोत्साहन दे रहे हैं। आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून जीवन प्राप्त करण्याकरता प्रभू तुम्हाला प्रोत्साहन देत आहे. अगर अभी इस वक्त में अगर आप परमेश्वर की दया को तुच्छ करेगा आणि आता या वेळेला देवाच्या दयेला तुम्ही तुच्छ केलं तर तो फिर क्या होगा। आणि मग काय होणार. दूसरा शामुएल उसका 22 अध्याय उसका 26 वचन पर। दुसरं शामुएल त्याचा 22 अध्याय आणि त्याचं 26 वचन वाचा. दयावान के साथ तू अपने को दयावान दिखाता। देखा दयावंत को माने बोलने का अर्थ क्या है कि जो भी प्रभु की दया को स्वीकारता है उसके साथ प्रभु दया दिखाता। खरे पुरुष के साथ तू अपने को खरा दिखाता है। हाँ, शुद्ध के साथ तू अपने को शुद्ध दिखाता हाँ। और टेढ़े के साथ तू तिरछा बनता है। टेढ़े के साथ प्रभु तिरछा हो जाएगा। आणि जो तिरपा चालतो प्रभु त्याच्या सोबतही तिरपा होईल. बहुत भयंकर बात है ना। आणि खूप भयंकर गोष्ट आहे. प्रियो प्रभु जरूर बार बार हमें अवसर देता है, आणि प्रभु वारंवार आपल्याला संधी देतो. है ना। हमारे जीवन में आज हमारी अवस्था कैसा है, आपल्या जीवनामध्ये आज आपली अवस्था कशी आहे. सही प्रकार इस दया का पात्र बनकर के हम भी दूसरे के प्रति दया करते हुए एक अच्छा गवाही के जीवन बिताने के लिए हमारा निर्णय है क्या। आणि आपण दयेचं पात्र होऊन इतर लोकांना आपण दया देऊ अशा प्रकारचं एक जीवन जगण्याचा आपला निर्णय आहे का. प्रभु अभी अपने पास बुला रहा है आणि प्रभु आपल्याला आता त्याच्या जवळ बोलवत आहे. ना। यशायाह में हम पढ़ता है यशायाह 55 अध्याय का 7 वचन में। आणि यशा त्याचा 55 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये आपण अशा प्रकारे उसने वाचतो. अपनी चाल चलन और अनर्थकारी अपने सोच विचार छोड़कर हाँ। यहोवा ही की ओर फिरे। हाँ। वह उस पर दया करेगा। देखा प्रभु उन पर दया करेगा। अभी भी प्रभु बोल रहा है तू अपनी चाल चलन को छोड़ने के लिए बदलने के लिए अगर तू तैयार हो जाएगा तो मैं तुम पर दया करने के लिए आज रेडी। आणि आता सुद्धा परमेश्वर म्हणत आहे की तू आपला मार्ग सोडायला तयार झालं तर मी तुझ्यावर दया करायला तयार आहे. कई बार लोग क्या सोचता है, आणि पुष्कळ वेळा लोक काय विचार नहीं, करतात, परमेश्वर हमारे से क्रोध में रहेगा, आणि परमेश्वर माझ्यावर रागवलेला असेल इसलिए प्रभु से मुझे दया प्राप्त करने के लिए कोई मौका नहीं। आणि म्हणूनच प्रभू पासून दया प्राप्त करण्याकरता मला काही संधी नाही. प्रियो हमारा प्रभु ऐसा नहीं। प्रेरणा आपला प्रभू असा नाहीये. हमारे प्रभु को थोड़ा जान हो। आणि आपल्या प्रभूला जरा ओळखा. आपको मालूम है जब हमारे निर्गमन में मूसा को प्रभु जब प्रकट होने के समय में बोलता है, आणि निर्गमनाच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला परमेश्वर मोशेला प्रगट झाला त्यावेळेला असं म्हटलं 34 उसका 6-7 वचन। आणि निर्गमन त्याचा 34 अध्याय 6 आणि 7 वचन. यहोवा उसके सामने होकर यो प्रचार करता हुआ चला। हाँ। यहोवा यहोवा ईश्वर दयालु। देखा यहोवा ईश्वर कैसा है, दयालु। भली बात दयालु है। आणि यहोवा परमेश्वर पहिली गोष्ट म्हणजे तो दयाळू आहे. प्रियो आप जो सोच रहे हैं प्रभु को आपके ऊपर बहुत प्रेम है, बहुत दया है, आणि तुम्ही जो विचार करत आहात प्रभूची तुमच्यावर खूप मोठी दया आहे. आप जैसे दिल में सोच रहे हैं ऐसा प्रभु बहुत कठोरबंद नहीं है। आणि तुम्ही जसा विचार करता तसा प्रभू मनाचा कठोर नाहीये. वो प्रभु बहुत दयालु है। आणि प्रभू खूप दयाळू आहे. और आगे और अनुग्रहकारी। अनुग्रहकारी है। आपके ऊपर बहुत प्रभु अनुग्रह बढ़ाना चाहता है। आणि प्रभू तुमच्यावर खूप कृपा करू इच्छितो. हाँ, कोप करने में धीरजवंत। देखा प्रभु अगर प्रभु जल्दी आपका कामों को देख करके क्रोधित होता है तो आज जिंदा नहीं रहता। आणि प्रभू तुमचे काम बघून तुमच्यावर जर प्रकोप केला असता तर तुम्ही आज जिवंत नसते. प्रियो प्रभु आपको बहुत बड़ा चांस दिया है। आणि प्रभूने तुम्हाला खूप मोठी संधी दिली आहे. प्रभु क्रोध करने में बहुत धीरजवंत है। आणि प्रभू क्रोध करण्यामध्ये खूप सहनशील आहे. हम अपनी समान प्रभु को मत सोचना। आणि आपण आपल्याप्रमाणे प्रभूचा विचार करू नका. फिर क्या नापसंद का कोई भी बात आ गया तो तुरंत गुस्सा करता। आणि आपलं काय आपल्या विरोधामध्ये एखादी गोष्ट आली तर आपल्याला लगेच राग येतो. लेकिन प्रभु ऐसा नहीं करता। आणि प्रभू तसं करत नाही. हमारा प्रभु ऐसा जल्दी गुस्सा नहीं करता। आणि आपला प्रभू अशा प्रकारे रागवत नाही. प्रभु का वो धीरज के कारण आज भी हम लोग जिंदा है। आणि देवाच्या त्या सहनशीलतेमुळे आपण आजही जिवंत आहोत. Praise the Lord. Praise the Lord. हे प्रभु कितना धीरजवंत है। आणि प्रभू किती सहनशील आहे. और आगे और
अति करुणामय हाँ। और सत्य, हाँ। हजारों पीढ़ियों तक निरंतर करुणा करने वाला। देखा, निरंतर करुणा करने वाला है, आणि आपला परमेश्वर जो आहे तो निरंतर दया करणारा आहे पीढ़ी पीढ़ियों पर करुणा करने वाला है। आणि पिढीने पिढी तो करुणा करणारा आहे. इतना अच्छा बात है। किती चांगली गोष्ट प्रिय, आहे. उस प्रभु को हमें पहचानना आणि प्रियांनो, त्या प्रभूला आपण ओळखायचं है ना। इधर बैठा हुआ सब लोगों ने प्रभु की बहुत दया को चक्कर जाना है, परमेश्वर बनाया करके हमें चक्कर जाना है। आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने परमेश्वर चांगला आहे, दयाळू आहे हे आपण चाखून अनुभव घेतलेला आहे. 103 का 8 वचन जरा पढ़ना। आणि स्तोत्र 103 त्याचं 8 वचन वाचा. यहोवा दयालु और अनुग्रहकारी, हाँ। विलम्ब से कोप करने वाला हाँ। और अति करुणामय है। देखा, अति करुणामय है। आणि आपला जो परमेश्वर आहे तो अति करुणामय आहे. प्रियो, हमें अपने प्रभु का स्वभाव को जानना कितना अच्छी बात है। आणि प्रियांनो, आपण आपल्या प्रभूचा स्वभाव जाणणं किती चांगलं आहे. हमारे लिए प्रभु ने कितना बड़ा प्रेम दिया प्रिय। आणि आपल्याकरता प्रभूने किती मोठं प्रेम दिलं उसका दया कितना बड़ा है। आणि त्याची दया किती मोठी आहे. ओ, हमने यहाँ पर बैठा हुआ जितने भी लोग उधार पाया है, प्रभु की दया और करुणा के कारण उधार पाया आणि है। या ठिकाणी बसलेल्या लोकांपैकी जेवढ्या लोकांचं तारण झालेलं आहे ते फक्त देवाच्या दया आणि करुणेमुळे. इसलिए जिन्होंने भी प्रभु की दया या करुणा पाया, वो दूसरे पर भी वो दया और करुणा करना चाहिए। आणि म्हणूनच जेवढ्या लोकांनी देवापासून दया आणि करुणा प्राप्त केली त्यांनी इतर लोकांवर सुद्धा दया आणि करुणा करायला पाहिजे. है ना। मतलब प्रभु यीशु मसीह जब प्रेम की बारे में समझाने के टाइम पर एक न्याय शास्त्री तुम्हारा मित्र कौन है, ऐसे एक सवाल एक न्याय शास्त्री ने किया था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेमा संबंधाने समजून सांगत असताना एक न्यायशास्त्री त्याने विचारलं की तुमचा मित्र कोण आहे. तर मग त्याच्या संबंधाने प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं. मतलब लूका का सुसमाचार उसका 10 अध्याय, लूक त्याचा 10 अध्याय उसका 27, 28, 29 वचन पढ़ना। आणि 27 ते 29 वचन वाचा. उसने उत्तर दिया, तू प्रभु अपने परमेश्वर से अपने सारे मन और अपने सारे प्राण और अपनी सारी शक्ति और अपनी सारी बुद्धि के साथ प्रेम रख और अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रख। उसने उससे कहा, तूने ठीक उत्तर दिया, यही कर तो तू जीवित रहेगा। परंतु उसने अपने आप को धर्मी ठहराने की इच्छा से यीशु से पूछा, तो मेरा पड़ोसी कौन है? हाँ, मेरा पड़ोसी कौन है। आणि माझा शेजारी कोण आहे. हाँ, मतलब पड़ोसी या मित्र समझ चलेगा ना। मित्र भी लिखा है ना आपका उसमें, पड़ोसी ओके। हाँ। तो मतलब उस पर भी तुम मतलब प्रेम करना पड़ा। आणि मग त्याच्यावरही तुला प्रेम करायचं आहे. तब ये शास्त्री पूछता है आणि मग त्यावेळेला हा शास्त्री विचारतो कि मतलब मेरा मित्र ऐसा कौन है, मतलब हाँ, आणि माझा शेजारी कोण आहे. इसका 29 वचन पढ़ना। त्याचं 29 वचन वाचा. अपने आप को धर्मी ठहराने की इच्छा से यीशु से पूछा, तो मेरा पड़ोसी कौन है? हाँ, मेरा पड़ोसी कौन है। आणि माझा शेजारी कोण आहे. तो प्रभु उस पर प्रभु ने क्या किया, एक दृष्टांत बताया। आणि मग त्याच्यावर प्रभूने एक दृष्टांत सांगितला. वो दृष्टांत मतलब पढ़ेगा तो समय ज्यादा हो जाएगा, लेकिन आपको ये बात दृष्टांत मालूम है। आणि हा दाखला जो आहे तो तुम्हाला ठाऊक आहे. तो वाचला तर आता वेळ जाईल. एक व्यक्ति यरूशलेम से यरीहो में जा रहा था। आणि एक व्यक्ती यरूशलेम पासून यरीहोकडे चालला होता. चोर का हाथ में मतलब आणि पड़ गया डाकूच्या हातामध्ये तो सापडला. और उन्होंने वो सब कुछ उनका मतलब मारपीट करके चोरी करके उसको मतलब आधा मरा हुआ अवस्था में छोड़ के गया। आणि मग त्या डाकूंनी काय केलं की त्याच्याकडे होतं नव्हतं ते सगळं काही हिरावून घेतलं आणि त्याला मारलं आणि अधमेला सोडून असं रस्त्यावर टाकून दिलं. और इस अवस्था में पड़े हुए हालत में वहां से एक याजक आया। आणि तो अशा अवस्थेमध्ये असताना तिथून एक याजक आला. ये भी मतलब यहूदी व्यक्ति को उससे मदद की अपेक्षा था, आणि त्या यहूदी व्यक्तीला याजकाकडून सहाय्य भेटेल असं त्याला वाटलं, लेकिन नहीं हुआ। पण तसं झालं नाही. फिर एक लेवी आया, आणि मग त्याच्यानंतर एक लेवी आला तो उसे भी नहीं मिला। आणि त्याच्याकडूनही त्याला सहाय्य नाही मिळालं. आखिर हम देखते हैं कि एक शमरी आया, आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतो एक शिमरोनी आला. जैसे उससे कोई अपेक्षा करने की सवाल ही नहीं था, आणि त्याच्यापासून कुठल्या प्रकारची अपेक्षा करण्याचा प्रश्नच नव्हता. क्योंकि यहूदी और शमरियों के लोगों में आपस में लड़ाई था। यहूदी आणि शिमरोनी लोकांमध्ये आपसामध्ये युद्ध होतं, भांडण होतं. अवसर मिलने पर एक दूसरे को खत्म करने की चक्कर में रहते। आणि संधी मिळाल्यानंतर एकमेकाला
मारून टाकायचा ते प्रयत्न करायचे. लेकिन यहाँ पर ये शबरी ने क्या किया? आणि या ठिकाणी या शिमरोनी व्यक्तीने काय केलं? उसका सेवा किया त्याची सेवा केली है और उसको माना सराय में पहुंचाया. आणि मग त्याला त्या दवाखान्यामध्ये टाकलं अच्छा प्रबंध किया. आणि त्याची चांगली एक काळजी घेतली. आखिर में प्रभु बोलने वाला शब्द है इम्पोर्टेंट बात. आणि शेवटी प्रभू बोलणारा महत्वाची गोष्ट आहे उसका 30 समझ में. आणि त्याचं 37 वचन. उसने कहा वही वही जिसने उस पर दया की, हाँ। यीशु ने उससे कहा जा, हाँ। तू भी ऐसा ही कर. वही बात है. आणि है? तीच गोष्ट आहे. कौन है वो पड़ोसी आणि तो आपला शेजारी कोण आहे? जिसने दया किया? आणि ज्याने दया केली. Praise the Lord. Praise the Lord. तुम भी जा करके दया करो. आणि मग जा तुम्हीही दया करा. वो दया किया है कि नहीं मालूम नहीं. आणि दया केली का नाही माहित नाही. Praise the Lord. Praise the Lord. है परंतु प्रियो, हमारे जीवन में अगर हम जरूरतमंद लोगों की सेवा नहीं करता है तो हम प्रभु की आज्ञा के अनुसार दया करने वाले नहीं. ऐसा है तो हमारा प्रेम का कुछ मूल्य नहीं. आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यावर जर आपण त्याची ती गरज पूर्ण करून मदत करत नाहीये, याचा अर्थ काय आहे की आपण दयावंत नाहीये आणि मग आपण जे काय प्रेम करतो त्याला काही महत्व नाही. ये जो दृष्टांत बहुत गहरा है. हा जो दृष्टांत आहे खूप गहन आहे. मतलब हमें जानना है कि जो भी व्यक्ति हमारा दृष्टि में जिसको भी अगर जरूरत है उसकी मदद करने वाला है, उसके ऊपर दया करने वाला. आणि मग ज्याला गरज आहे जर आपण त्याला ती मदत करतो याचा अर्थ आपल्याला आपण त्याच्यावर दया करतो. वो है उसकी पड़ोसी. आणि तो आहे त्याचा शेजारी. वो है प्रभु की दृष्टि में मतलब बहुत दया का पाने का लायक व्यक्ती. आणि ते देवाच्या दृष्टीने खूप जास्त दया मिळवणारा असणार योग्यतेचा व्यक्ती. कितना बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. है ना. हमारे जीवन में हमें ये बात को जानना है. आणि आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीला जाणायचं. यदि हमें उस स्वर्गराज में मिलना है, आणि आपल्याला जर त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटायचं आहे ये तर- पर वचन कहता है आणि या ठिकाणी असं वचन सांगतं कि जैसा मतलब तूने जो दया पाया है आणि जसं तू दया प्राप्त केली उसको भी दया करना है. आणि त्याला तू तशी दया करायची है ना. आहे. याकूब उसका बारे में कहने वाला एक सुंदर शब्द है. आणि याकोब याच्या संबंधाने बोलणारा एक सुंदर शब्द आहे. याकूब का पत्र उसका दूसरा अध्याय का 12-13 वचन. याकोब त्याचा दुसरा अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन. तुम लोगों के समान वचन बोलो और काम भी करो, जिनका न्याय स्वतंत्रता की व्यवस्था के अनुसार होगा, क्योंकि जिसने दया नहीं की उसका न्याय बिना दया से होगा. देखा, जिसने दया नहीं किया उसके साथ न्याय भी कैसे होगा? बिना दया का होगा. आणि ज्यांनी दया केली नाही त्याचा न्याय सुद्धा दया विरहित होईल. दया न्याय पर जयवंत होती है. दया न्याय पर जयवंत होता है. आणि दया जी आहे ती न्यायावर विजय प्राप्त करते. Praise the Lord. आमेन. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. हम लोग प्रभु से दया पाया वो लोग. आणि आपण जे आहे ते देवापासून दया प्राप्त केली. और हम दूसरे के प्रति दया मतलब उंडेलने के लिए हर पल तैयार है. आणि आपण इतर लोकांवर दया करण्याकरता नेहमी तयार राहा. आज हमारे में ये गुण विशेष है क्या? आज आपल्यामध्ये हा गुण विशेष आहे का? है ना. ये बात मैं आपको बताना चाहता हूँ. ये वचन से प्रभु इतना खोल कर क्यों हमको समझा रहा है अभी? आणि या वचनाच्या द्वारे प्रभु आपल्याला एवढं विश्लेषण करून का सांगत आहे? क्योंकि वचन क्या है? कारण वचन काय आहे? वचन दर्पण है. आणि वचन जे आहे तो आरसा आहे. वो दर्पण में हम क्यों देखता? आणि त्या आरशामध्ये आपण का पाहतो? हमारे कम्युनिटियों को जानने के लिए. आणि आपल्या कमतरता आपण जाणण्याकरता. तो फिर हमारे कम्युनिटियों को कौन दूर करेगा? आणि आपल्या ज्या कमतरता आहेत त्या कोण दूर करेल? दर्पण दूर नहीं करता. आणि तो आरसा दूर नाही करणार. फिर कौन? मग कोण? हमें करना है. आणि आपल्या स्वतःला करायचं आहे. हमारे जीवन की कम्युनिटियों को दर्पण में देख करके कमी का देखा आकर के दर्पण दूर नहीं करो बोलेगा तो दर्पण कभी नहीं करेगा. आणि आपल्या जीवनाच्या ज्या कमतरता उणीवा ज्या आहे आपण आरशामध्ये आपण पाहिल्यानंतर आपल्या त्या उणीवाला आपण जर आरशाला जर म्हटलो की हे आरशा तू येऊन त्या सुधारव तर तो नाही करणार, ते आपल्यालाच करणं आहे. प्रियो, हमारे जीवन में हमें जो भी वचन प्रभु देता है आणि प्रियानो आपल्या जीवनामध्ये प्रभू जे काही वचन आपल्याला देतो ये वचन पालन करने के उत्साह में रहना आणि ते वचन पालन करण्याचा उत्साह आपल्याला असला है पाहिजे. ना. मतलब पुराने नियम में कुछ ऐसा कुछ शब्द है जो कि बहुत महत्वपूर्ण शब्द है. वो बात मैं आपको बोलना चाहता हूँ, आपके डेयरी में लेकर रहना चाहिए. आणि जुन्या करारामध्ये असे काही शब्द आहे की जे खूप महत्वपूर्ण आहे. मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायला पाहिजे. जैसे पहले शमूएल 15 अध्याय का 22 और 22 वचन पढ़ना काफी है. आणि पहिलं शमूएल 15 अध्याय त्याचं 22 वचन. शमूएल ने कहा, क्या यहोवा होमबलि और मेलबलि से उतना प्रसन्न होता है हाँ। जितना कि अपनी बात माने जाने से प्रसन्न होता है? हाँ। सुन, मानना तो बलि चढ़ाने से, देखो, कान- मानना बलि चढ़ाने से. और कान लगाना मेंढों की चर्बी से उत्तम है. देखा प्रियो,
ये बहुत बड़ी बात है कि प्रभु भी बार बार बोलता है जिसका कान है वो सुन ले। आणि प्रभूही वारंवार म्हणत आहे की ज्याला कान आहे त्याने ऐको. प्रियो, हमें प्रभु ने कान दिया है, आणि प्रियानो, प्रभूने आपल्याला कान दिले सुनने वाला कान आणि ऐकणारे कान. है। हमें प्रभु की वाणियों को सुन करके हमारे जीवन में इन वचनों का अमल करना है। आणि प्रभूची वाणी ऐकून आपण आपल्या जीवनामध्ये हे सर्व अंमलात आणायचे. हमें दयावंत रहना, आपण दयावंत राहायला अपने पाहिजे. जीवन को पार करना आपण आपलं जीवन पारखायचं है ना। मतलब मेरे दिल में और किसी के प्रति कोई भी प्रकार का कोई नफरत, कड़वाहट, क्रोध, विद्वेष, कोई भी ऐसी कोई बात है क्या? आणि माझ्या मनामध्ये इतर लोकांसंबंधाने कुठल्या प्रकारची घृणा, कुठल्या प्रकारचा द्वेष, कुठल्या प्रकारचा मत्सर आहे का? हो सकता है कि हमारा कोई बोली से किसी का दिल को हमने चोट पहुंचाया होगा, इस कारण उनका दिल में हमारे प्रति दुख रहेगा या गुस्सा रहेगा। प्रियो, ये बात भी पवित्र आत्मा में प्रकट कर देता है। आणि प्रियानो, कदाचित होऊ शकतं आपल्या कुठल्या बोलण्याच्या द्वारे इतर लोकांचं मन दुखलं असेल आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात आपल्याविषयी कुठल्या प्रकारचा द्वेष किंवा घृणा असेल आणि ही गोष्ट सुद्धा पवित्र आत्मा आपल्याला प्रगट करतो. एक बात आपको बताओ, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू, आज अगर आपको सामने मिलने के टाइम पर थोड़ा सा सामने देखने के लिए अगर आपका दिल नहीं मान रहा है तो वो व्यक्ति के प्रति आपके अंदर थोड़ा कड़वाहट है। आणि एखादा व्यक्ती समोर आल्यानंतर त्याला आपण समोरासमोर बघण्याची इच्छा जर करत नाहीये, याचा अर्थ त्या व्यक्ती संबंधाने आपल्या मनामध्ये काहीतरी कडूपणा आलेला आहे. आप थोड़ा गहराई में समझने के लिए मैं बोल रहा हूँ, आणि गहनतेमध्ये समजण्याकरता सांगत आहे. है ना। मतलब अगर आपको मालूम है, अगर आपको मालूम है आप प्रेम करने वाले एक व्यक्ति दूर से आ रहा है तो बाप रे, उससे आपका नजर आप चेंज करेगा ही नहीं। आणि तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तो व्यक्ती जर समोरून येत आहे तर मग तुम्हाला इतका आनंद होईल की तुमची दृष्टी त्याच्यापासून तुम्ही दुसरीकडे करणारच नाही. है, कितना प्रेम से आप उससे भेंट करेगा, आणि किती प्रेमाने तुम्ही त्याला जाऊन भेटाल. परंतु थोड़ा भी नफरत रहेगा तो आणि जर थोडासा सुद्धा द्वेष असेल तर, हाँ, ठीक है, आने दो। आणि ठीक आहे, येऊ द्या. आने के टाइम पर एक प्रेम बोल करके पवित्र चुम्बन करेंगे, आणि आल्यानंतर एक प्रेज लॉर्ड करून पवित्र चुंबन करेल. मतलब थोड़ा बात पर वो फर्क दिखाई देगा। आणि मग त्या गोष्टीमध्ये थोडासा फरक पडेल. प्रियो, प्रभु अपने लोगों के जीवन में क्या चाहता है? आणि प्रियांनो, प्रभू आपल्या लोकांच्या जीवनामध्ये काय असावं अशी इच्छा करतात. एक दूसरे को, जो प्रभु ने हमें प्यार दिया उसी प्यार में एक दूसरे को प्यार करें। आणि देवाने आपल्यावर जशा प्रकारे प्रेम केलं तशाच प्रकारचं प्रेम आपण आपल्या भावावर आणि बहिणीवर करायचं. उस प्रेम देने में, बांटने में जो भी कोई वादा है वो वादा को हमें दिल से क्षमा करके उसको जड़ से निकाल के फेंक दे। आणि इतर लोकांवर तशा प्रकारचं प्रेम करण्याकरता आपल्या जीवनामध्ये जी काही अडचण आहे त्या अडचणीला मुळासकट उपटून फेकून द्यायचंय. लेकिन कभी भी अपने दिल में कोई थोड़ा भी नफरत कड़वाहट रहेगा तो प्रियो, जिसके प्रति रखता है वो व्यक्ति को हानि नहीं, जिसने रखा उसको हानि है। आणि आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्ती संबंधाने जर कुठल्या प्रकारचा कटुपणा ठेवला तर त्याच्याद्वारे त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचं नुकसान नाहीये, तर जो व्यक्ती आपल्या मनामध्ये कटुपणा ठेवतो त्याला नुकसान आहे. अपने को पार करना है, आपण स्वतःला पारखायचंय. है ना। मेरा दिल में किसी का प्रति, जैसा रोमियो 13:8 के वचन में जो लिखा है कि प्रेम के अलावा कुछ भी बात किसी के प्रति हमारे दिल में है क्या, ये बहुत गहराई से परखना है। आणि रोमकाराचं पत्र त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 8 वचनाच्या अनुसार ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की एकमेकावर प्रेम करणं या व्यतिरिक्त कोणी कुठल्याही प्रकारच्या ऋणामध्ये राहू नका. अगर हम एक दूसरे को देखने के समय में दिल से, सच्चाई से हम मतलब स्माइल करके उनको मिलने के लिए कोई वादा है क्या? आणि आपण एकमेकाला भेटल्यानंतर एकदम संपूर्ण हृदयाने आपण त्याच्याकडे बघून हसण्यासाठी कुठल्या प्रकारचं अडखळण आहे का? कई बार क्या है कि हम थोड़ा सा हंसते हैं लेकिन दिल में इतना खुशी से नहीं। आणि पुष्कळ वेळा असं होतं की आपण दुसऱ्याला पण हसतो पण एकदम मनापासून नाही. प्रियो, प्रभु नहीं चाहता। प्रियानो, प्रभूची ती इच्छा नाही. हमें कोई भी बात है तो भी आज मैं आपसे अपेक्षा करता हूँ, प्रभु बोलता है जो दिल से क्षमा ना करे। वो दो शब्द जल्दी पढ़ेंगे, मत्ती उसका 6:15 और उसका 18:35 दोनों वचन जल्दी पढ़े। मत्ते त्याचं 6 अध्याय त्याचं 15 वचन आणि 18 अध्याय त्याचं 35 और वचन. यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा न करोगे तो तुम्हारा पिता भी तुम्हारे अपराध क्षमा न करेगा. देखिए बात क्या है प्रियो, वो व्यक्ति नरक में जाएगा करके मैं नहीं बोल रहा हूँ, परंतु उसको स्वर्गराज में कोई स्थान नहीं मिलेगा।
आणि तो व्यक्ती नरकामध्ये जाईल असं नाही म्हणत आहे, पण त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये काही वाटा राहणार नाही. है वो व्यक्ति किसी कारण स्वर्ग राज्य में नहीं मिले. आणि तो व्यक्ती कुठल्याही कारणाने स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही. उसका इसी प्रकार यदि तुम में से हर एक अपने भाई को हाँ। मन से क्षमा न करेगा हाँ। तो मेरा पिता जो स्वर्ग में है तुमसे भी वैसा ही करेगा. देखा, अगर आप मन से मतलब पूरा दिल से अगर क्षमा करके जीवन नहीं बिताएगा तो प्रियो प्रभु का वचन कहता है तुम्हें भी स्वर्गीय पिता ऐसा करेगा. इसका मतलब वो व्यक्ति भी स्वर्ग राज्य में नहीं मिले. आणि जर मनापासून आपण जर इतर लोकांना क्षमा करणार नाही तर मग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तर स्वर्गातील पिता सुद्धा तुझ्या सोबत तसाच राहील. तो और एक बार वो मत्ती 5 अध्याय का 7 वचन पढ़ेंगे. मत्ते 5 अध्याय 7 वचन पुन्हा एकदा वाचा. धन्य है वे जो दयावंत है हाँ। क्योंकि उन पर दया की जाएगी. देखा प्रियो, आप दयावंत बना रहना, आणि प्रियांनो तुम्ही दयावंत राहा उसको दया मिलेगा. आणि त्याच्यावर दया होईल. है ना, कितनी बार संदेश वाला सुनने के बाद में भी संदेश के ऊपर कई कमेंट्स करता है क्योंकि उनके दिल में वो वचन स्वीकारने के लिए वो तैयार नहीं. आणि पुष्कळ वेळा संदेश ऐकल्यानंतर त्या संदेशावर लोक सुद्धा कॉमेंट्स करतात. कारण का की तो संदेश आपल्या हृदयामध्ये घ्यायला लोक तयार नाही. मतलब लोगों के अंदर इतना भी नम्रता नहीं. आणि लोकांमध्ये एवढा सुद्धा नम्रपणा नाही. तो बहुत दुखदायक अवस्था है. आणि खूप दुःखदायक गोष्ट आहे. मैं आशा करता हूँ आपको थोड़ा कुछ समझ में आ रहा है. आणि मी आशा ठेवतो तुम्हाला थोडंफार काही लक्षात आलं असेल. तो प्रभु आपको बहुत आशीष दे. आणि प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव. प्रभु का निग्रह सबके साथ. आणि देवाची कृपा तुमच्या सगळ्यांसोबत असो. अभी अगला